मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरिता खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते. मामी तिला सांगते, अगं सरे, तू स्वतःची काय अवस्था करून घेतली, जरा स्वतःला सांभाळ. बाहेर कुणाचाच आवाज येत नाही ते पाहून मामी सरिताला बोलत असते की मला वाटतंय सर्वजण घरी गेले असतील, पाहू का, असं म्हणून मामी खिडकी उघडून पाहते तर अंजीने तेथे चूल मांडलेली असते. ती त्याच्यावर स्वयंपाक करत असते. बाकी घरातील सर्वजण तेथेच असतात. सखीही पाळण्यात छान खेळत असते. सरितासाठी सर्वजण इथेच थांबले आहेत हे पाहून मामीला आश्चर्याचा धक्का बसतो. मामीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. मामी सरिताला आवाज देऊन जवळ बोलवतात आणि हे काय आहे ते पहा असं बोलतात. तेव्हा सरिता खिडकीजवळ येते. घरातील सर्वांनी तर इथे संसार थाटला आहे हे पाहते. सरिताच्या डोळ्यात लगेच अश्रू येतात. तिला खूप वाईट वाटतं की सर्वांनी माझ्यासाठी इथेच संसार थाटला आहे. तेव्हा मामी बोलतात की घरातील एक पिल्लू बाहेर पडलं तर सर्व घरटं माझ्या अंगणात आलं आहे. असं वाटतंय आपण बाहेर आहोत आणि हे सर्वजण घरामध्ये आहेत. तेव्हा मामी बोलते, हे लोक आता तुला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. बघ, सर्वजण तुझ्यासाठी इथे थांबले आहेत. तू का घर सोडून आली हे मला माहीत नाही. माझ्यावर असा जीव कोणी ओवाळून टाकला असताना तर मला खूप बरं वाटलं असतं. त्यावेळी मामीचं हे बोलणं ऐकून सरितालाही खरं तर खूप वाईट वाटत असतं. तेव्हा ती मामीला बोलते, मामी, जर तुम्हाला माझा त्रास होत असेल तर मी मागच्या दरवाजाने निघून जाते. तेव्हा मामी बोलते, नाही सरे, तू इथून कुठेही हलायचं नाही, तू इथून कुठेही जायचं नाही, असं म्हणून मामी खूपच रडू लागतात. बाहेर पशा उदास एकटाच बसलेला असतो. अंजीला ते पाहत नाही. लगेच ती त्याच्याजवळ जाते आणि पशाला समजावू लागते, अरे पशा, आतमध्ये बस, थोडा चहा तरी घे. परंतु पशा त्यासाठी नकार देत असतो. तरीही अंजी त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते. ती बोलत असते की दादाची बघ काय अवस्था झाली आहे, तू त्यांच्याबरोबर थोडं बोल. तेव्हा पशा सांगतो, जिथे दादा आहे ना तिथे मला अजिबात जायचं नाही आणि अजिबात दादाबरोबर बोलण्याची माझी इच्छा पण नाही. हे ऐकून अंजी बोलते, अरे पशा, तुला झालं तरी काय, तायडी इकडे निघून आली म्हणून तू दादांवर राग काढू नकोस. पशा बोलतो, अगोदर तुझ्या दाजींचा विषय थांबव, असं म्हणून तो चुलीसाठी लाकडं फोडायला निघून जातो. तर अंजी विचार करत बसते. इकडे ज्योती खुर्चीत बसलेली असते. ती मोबाईलवर पिक्चर पाहत असते. तेवढ्यातच तिची मुले तेथे येतात आणि तिच्याकडे काही खायला आहे की नाही मागतात. तेव्हा ज्योती सांगते, जा डब्यात काहीतरी लाडू चिवडा असेल तेवढा खाऊन घ्या. तेव्हा तिची मुलं सांगतात की ते तर कालच संपला आहे, तू आज काही बनवलं नाही का. ज्योती सांगते, एवढा पिक्चर अगोदर पाहू दे, मग तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. असं म्हणून घरातील सर्वजण कोठे गेले आहेत असं ती मुलं विचारत असतात. तेव्हा ज्योती सांगते, आता त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, ती कुठेही जाऊ देत, आता हे घर आपलंच आहे. असं म्हणून ती सांगते की सूर्यसरिताची जी खोली होती ना ती आता माझी असणार आणि हे दोन जे बेडरूम आहेत ना, तुम्हा दोघांनाही आता स्वतःची अशी एक वेगळी खोली मिळेल. या विचाराने ती मुलं खूपच खुश होतात. तेव्हा ज्योती तिच्या मुलांना सांगते, आता हे घर आपलंच आहे, एक एक करून मी सर्वांना घराबाहेर काढणार. तेव्हा तिची मुलं तिला तोंडावर पाडत बोलतात की तू कुणालाच घराबाहेर काढू नको, कारण एक दिवस दुसऱ्यांना घराबाहेर काढताना तू स्वतःच तोंडावर पडशील आणि आपल्यालाच घराबाहेर पडावं लागेल. तेव्हा ज्योती बोलते, शांत बसतो का, नाही तर धपाटे खाशील, असं म्हणून तुझ्या बापावरच तू गेला आहे, असं बोलते आणि त्या मुलांना किचनमध्ये पाठवून देते. तेवढ्यात ज्योतीला मामीचा फोन येतो. मामी सांगते, तू कुठे आहेस. तेव्हा ज्योती तोऱ्यानेच सांगते की मी माझ्या घरात आहे. मामी तिला बोलते की ते कसलं घर, खरं घर तर माझ्या अंगणात थाटलं आहे. तेव्हा ज्योती सांगते की मेन मुद्द्याचं बोल आणि मुद्द्यावर ये. मामी सांगते, सर्व मोऱ्यांनी माझ्या अंगणामध्ये संसार थाटला आहे. चार चांगली लोक राहतात ना ते घरच घर असतं आणि तू निर्जीव भिंतींच्या आत राहत आहेस हे लक्षात ठेव. तेव्हा ज्योती अजूनच भडकते आणि मामीला सांगते, तुझा म्हणण्याचा उद्देश काय आहे. हा, मामी सांगते, तू त्या भल्या लोकांना अजिबात त्रास देऊ नको, कारण एकदा का वादळ उलटलं ना, तुझी राग झाल्याशिवाय राहणार नाही आणि देव काही लांब नसतो. गोष्ट लक्षात ठेव. मला फक्त तुझ्या त्या लहान पिल्लांची आणि निष्पाप जीवांची काळजी वाटते, बाकी काही नाही. आता तरी सुधर, असं म्हणून मामी फोन ठेवते. इकडे अवनी पण स्वयंपाक करत असते. तेवढ्यातच सखी खूप रडू लागते.
तेव्हा अवनी सखीजवळ जाते. वैभव बोलतो की हिला खूप गरम होत असेल त्यामुळे चिडचिड होत आहे. असं म्हणून तो अवनीला सांगतो, मी तुला म्हणत होतो ना की तू घरीच थांब, पण सखीला इकडे घेऊन येणं खूपच चुकीचं आहे. तेव्हा अवनी बोलते की सखीचा त्रास पाहूनही वहिनी अजून बाहेर आल्या नाहीत. तर वैभव तिला सांगतो की आल्याच नाही तर अवनी त्याच्यावर ओरडते आणि तू काय बोलतोस, तुला तुझं तरी समजतं का, असं विचारते. तेव्हा वैभव बोलतो की वहिनीला एवढं काय झालं असेल, एवढा सखीला त्रास होऊनही वहिनी एकदाही बाहेर आल्या नाहीत. तर अवनी विचार करते नक्की काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असेल, तर आपल्या वहिनी कधीही घर सोडून जाणाऱ्यातल्या नाहीत. इकडे पशा लाकडे फोडत असतो तेवढ्यातच सूर्या तेथे येतो आणि सरीला काय झालं आहे, तू पण माझ्याशी धड बोलत नाही, मला माझी चूक तरी सांगा, अशी रिक्वेस्ट करत असतो. त्यावेळी पशा शांतपणे सूर्याला सांगतो की दादा, मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. तू असं वागून काय सिद्ध केलंस, तू पुन्हा माझ्याशी बोलायला येऊ नको, कारण माझ्या हातून काहीतरी विपरीत घडेल. नाही तर तूच म्हणशील मोठ्या भावाला मान दिला नाही आणि लहान भावावर चांगले संस्कार केले पण नाहीत, असं म्हणून पशा रागातच तेथून जातो. इकडे अंजी दरवाजावर थाप मारून सरिताला आवाज देऊन सांगत असते की तायडे प्लीज दरवाजा उघड, सखी पण बाहेरच आहे. अंजीचं हे बोलणं ऐकून सरिता खूपच रडू लागते. मामी बोलतात की बघ, सर्वजण तुझ्यासाठी इथे आले आहेत, कोणीकडे जरा पहा, लहानसं पिल्लू घेऊन ती इकडे आली आहे. अंजी पण केव्हापासून दरवाजा वाजवत आहेत, त्यात सूर्यारावांची तुझ्यासाठी किती तडफड चालली आहे तू पाहतेस ना. तेव्हा सरिताला लगेच आठवतं, सूर्या आणि ज्योतीने तर एकमेकांना मिठी मारली होती. सूर्या ज्योतीच्या प्रेमात आहे. सरिताला हे आठवून खूप त्रास होतो. तेव्हा ती खूप रडते आणि मामीला सांगते, ह्या सर्वांना अगोदर घरी जायला सांग, मी अजिबात त्यांच्याबरोबर घरी जाणार नाही. एवढ्यातच मामी बाहेर येते. पशा सांगतो की मम्मी, जर तू आम्हाला इथून जायला सांगणार असशील तर आम्ही अजिबात जाणार नाही, मी तुला अगोदरच सांगत आहे. मामी बोलते, अरे मी तसं काहीही सांगणार नाही, परंतु घरी तुमची आई आहे, तिच्याकडे तरी लक्ष द्यायला नको का, आणि हे बारीक पिल्लू इथे उन्हामध्ये रडत आहे. तेव्हा वैभव सांगतो, त्या पिल्लाचं काय करायचं ते आम्ही पाहू, आणि आईला मावशीकडे सोडून आलो आहे, त्यामुळे तू आमची अजिबात काळजी करू नको. तेवढ्यातच सूर्या तेथे धावत येतो आणि मामीला विचारतो, सरी काय करत आहे. मामी सांगते की सरी खूपच रडत आहे, तिला खूप त्रास होत आहे. तर पशा बोलतो, मामी मी काहीच केलं नाही तरी सरी अशी का वागते. पशाला आठवतं, सूर्या आणि ज्योतीने एकमेकांना मिठी मारली होती. तेव्हा पशा खूपच रागात सूर्याकडे पाहत असतो. तेव्हा मामीला संशय येतो, आमच्या ज्योतीनेच नक्की काहीतरी कारस्थान केलं असेल, म्हणून सरिता एवढी दुःखात आहे. तेव्हा सूर्या मामीला सांगत असतो की ज्या कारणामुळे सरी माझ्यावर चिडली ते कारण मला कळालं नाही तर मी सोल्युशन कसं काढू. तेव्हा मामी सूर्याला सांगते, तुम्ही एकदा सरिताशी जाऊन बोलता का, म्हणजे तिचा गैरसमज आणि रागही कमी होईल. पशा मामीला सांगतो, मम्मी वहिनीच्या परमिशनशिवाय कोणीही आतमध्ये जाणार नाही, दादा काय साक्षात देव आला तरी मी त्याला आतमध्ये जाऊ देणार नाही. पशाचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. मामी बोलते, अरे पशा, मी हे सर्व तुझ्या वहिनीसाठीच करत आहे. पशा बोलतो, तिच्यासाठी कोणी काहीही करण्याची गरज नाही. सूर्या तर पशाकडे नुसता पाहतच राहतो. अंजी पशाला बोलते, पशा अरे जरा नीट बोल, तू हे काय बोलतोस. पशा अंजीला धमकावतो आणि सांगतो, अंजे तू अजिबात मध्ये बोलायचं नाही. तेव्हा पशा सांगतो, माझ्या वहिनीला कोणीही भेटायचं नाही, असं म्हणून तो रागातच बाहेर जातो. तर सूर्या ठीक आहे बोलतो आणि सरिताचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मी पण इथेच थांबणार, असे मामीला ताकीदच देतो. तेव्हा मामी सांगते की मी सरीला समजावून सांगते, असं म्हणून मामी सूर्यासमोर हात जोडते आणि तुम्हा दोघांना एकत्र आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा शब्द सूर्याला देते आणि खूप रडतच आतमध्ये जाते. तेव्हा वैभवच्या लक्षात येतं. तेव्हा तो अंजीला बोलतो की अंजे, वहिनी का चिडली आहे याचं कारण फक्त पशाला माहीत आहे, असं म्हणून सर्वजण पशाकडे पाहतच राहतात. तेवढ्यात सखी खूप रडू लागते. अवनी तिच्याकडे लक्ष देत असते की अजूनच मोठ्याने रडत असते. अवनी सांगते, कदाचित तिच्या पोटात दुखत असेल. ते आतमध्ये सरिता रडत असते आणि मामीला सांगत असते, मामी त्या सर्वांना अगोदर येथून जायला सांगा, मला अजिबात घरी जायचं नाही. तेव्हा मामी सांगते, मी खूपदा त्यांना समजावून सांगितलं परंतु कोणी ऐकत नाही. तेव्हा सखी खूपच बाहेर रडत असते. सरिताला तिचा आवाज ऐकून खूप वाईट वाटत असतं. सर्वजण सरिताला आवाज देत असतात की आता सखीचा आवाज ऐकून तरी तुम्ही दरवाजा उघडा. अवनी बोलत असते,
झालं ते आम्हाला सांगा, आपण सर्वजण बसून सगळ्या गोष्टींवर मार्ग काढू. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अंजी आणि वैभव मिळून ज्योतीचा खेळ खल्लास करणार आहे. दुसरीकडे सरिता पशाला शब्द देते की तुम्ही विहिरीजवळ जे पाहिलं ते कुणालाच सांगायचं नाही. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.